मंडळी, अग्निपथमध्ये ऋतिक रोशन जसा बोलतो की मुझे मांडवा चाहिए, तसंच काहीतरी राजकारणामध्ये सगळ्यांना मुंबई हवी असते. मुझे मुंबई चाहिए और मुंबई के लिए मुझे मुंबई का दिल भी चाहिए. आता दिल म्हणजे मुंबई महानगरपालिका. जो इथला राजा त्याची मुंबई असं समीकरण जवळपास आपल्याला दिसून येतं. दुपारी 1:30 वाजता मुंबई जिंकल्या जमा होती, पण संध्याकाळी 6 वाजता ती हातातून निसटून गेल्याचं आपल्याला दिसून आलं आणि रात्री 9:15 वाजता अचानक सगळं चित्र बदलून गेलं. भाजप कार्यालयात जल्लोष, न्यूज चॅनेलवरती ठाकरे संपलेच्या हेडलाईन्स आणि त्याच वेळेस संजय राऊतांचा आरोप की हा निकाल नाही, हा आकड्यांचा गेम आहे. मग नेमकं खरं काय आहे? मुंबईत फसवणूक झाली की मीडियाचा गेम झाला? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, ठाकरे ब्रँडचा हा एंड आहे का? बघूयात. नमस्कार, मी संकेत आणि तुम्ही बघताय गाव टू ग्लोबल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा हा निकाल फक्त कोण जिंकलं कोण हरलं इतक्या पुरता मर्यादित न राहता तो मुंबईच्या राजकारणात नेमकं काय बदलतंय याचं स्पष्ट चित्र दाखवणार होता. मतमोजणी सुरू झाल्यापासून माध्यमांनी तयार केलेली हवा, पक्षांनी केलेले दावे, शेवटच्या टप्प्यात तयार झालेला गोंधळ, त्यामुळे हा निकाल एखाद्या राजकीय थ्रिलर प्रमाणे पुढे सरकत गेला. दुपारी 1:30 वाजेपर्यंत समोर आलेल्या आकड्यांमध्ये भाजप आणि शिंदे गटाने मोठी आघाडी घेतल्याचं दिसून आलं होतं. 205 जागांचे कल समोर आले तेव्हा भाजप 89 आणि शिंदेची शिवसेना 29 जागांवरती आघाडीवर होती, तर ठाकरे गट पिछाडीवर चालला होता. या आकड्यामुळेच भाजप कार्यालयात जबरदस्त जल्लोष सुरू होता. पण दुपारी भाजपचा आकडा 95 पर्यंत पोहोचताच मुंबई हातातून गेली असे अनेक सूर चॅनेलवाल्यांनी लावून धरले होते. महायुती 125च्या पुढे जात असल्याचे चित्र रंगवण्यात आलं. बहुमताचा आकडा 114 असताना भाजप एकट्याच्या जोरावरती मॅजिक फिगर गाठणार आणि सर्वांना धक्का देणार आणि त्यांना शिंदेची गरज सुद्धा लागणार नाही अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्या होत्या. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्रेंडचा आधार घेत विजयाचं चित्र मांडलं होतं. पण मग ही सगळी चर्चा ट्रेंडवर आधारित होती, अंतिम निकालावर नाही. ही गोष्ट त्यावेळी फारशी सगळ्यांना समजून आली नाही किंवा सगळ्यांच्या डोक्यात आली नाही. दुपारनंतर जेव्हा वॉट टू वॉट मतमोजणीचे तपशील समोर यायला लागले तेव्हा चित्र हळूहळू बदलत गेलं. अनेक प्रभागामध्ये मतांचा फरक अत्यंत कमी होता. काही ठिकाणी शेकडो मतांवर तर काही ठिकाणी काही डझन मतांवर निकाल अडलेले दिसून येत होते. याच काळात संध्याकाळी 6च्या सुमारास संजय राऊत यांनी एक ट्विट करून भाजप आकड्यांचा भ्रम पसरत असल्याचा आरोप केला आणि 60 ते 65 प्रभागांचे निकाल अजून बाकी असून प्रत्यक्षात ठाकरे आणि मनसेचे अनेक उमेदवार विजयी होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. या ट्विटने संपूर्ण राजकीय वातावरण अक्षरशः कोड्यात टाकलं होतं. या टप्प्यावर लोकांच्या लक्षात आलं की माध्यमांमध्ये दाखवले जाणारे आकडे हे अधिकृत निकाल नसून केवळ कलच आहेत. मुंबईत 23 ठिकाणी मतमोजणी सुरू होती, पण एकाच वेळी सर्व मतपेट्या उघडल्या जात नव्हत्या. एका वेळी 2 वॉर्डची मतमोजणी सुरू असल्याने निकाल टप्प्याटप्प्याने समोर येत होते. जिथे घासाघाशी होती तिथे निकाल उशिरा लागत होते. त्यामुळे दुपारी भाजप 125च्या पुढे जाईल आणि संध्याकाळी 102 वर आणि रात्री अचानक काँग्रेस किंगमेकर ठरणार अशा परस्पर विरोधी बातम्या चॅनेलमधून दाखवल्या जात होत्या. पण रात्री 7 ते 8च्या सुमारास परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली. बीएमसी कडून येणाऱ्या आकड्यानुसार महायुती बहुमतापासून दूर असल्याचं चित्र दिसत होतं. ठाकरे आणि मनसे, शरद पवार गट मिळून 69 ते 70 जागांवरती पोहोचल्याचं सांगितलं जात होतं. काँग्रेसचा आकडा 21-22 पर्यंत गेला, तर त्यामुळे सत्ता स्थापनेत काँग्रेसची भूमिका निर्णायक ठरेल अशा चर्चा सगळीकडे सुरू झाल्या होत्या. एमआयएम आणि समाजवादी पार्टीच्या जागाही गेम चेंजर ठरू शकतात असं चित्र दुपारनंतर दिसू लागलं होतं. मात्र 9:15च्या सुमारास अंतिम निकाल समोर येतात सर्व गोंधळ दूर झाला. भाजप 88, शिंदेची शिवसेना 28 आणि अजित पवार गट 3 जागांवरती विजयी झाला होता. महायुतीचा एकूण आकडा 116 जागांवरती येऊन थांबला होता. बहुमताच्या आकड्यापेक्षा अवघ्या 2 जागा फक्त जास्त होत्या, पण तेवढंसं पुरं ठरलं. मोठ्या विजयाची हवा फोल ठरली, पण सत्तेची चावी मात्र महायुतीच्या हातातच राहिली. या निकालानंतर ठाकरे ब्रँड आता एंड झाला आहे हा प्रश्न सगळ्यांपुढे आला. 20 वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले होते. मराठी अस्मिता, मुंबईतील मराठी माणसाची गळचेपी, अदानी आणि कॉर्पोरेट मधील प्रभाव असे मुद्दे एकदम खतरनाकपणे मांडले गेले. शिवाजी पार्कवरील सभेमुळे वातावरण फुल तापलं होतं, मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत या भावनिक मुद्द्यांचा मर्यादा आला आणि मराठी भागांमध्ये त्याचा प्रभाव दिसला. संपूर्ण मुंबईत भाजपचा प्रभाव जास्त ठरला होता. याशिवाय हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजप आक्रमक राहिलं, तर ठाकरे बंधूंनी अल्पसंख्याक मतांचा विचार करून त्या मुद्द्यांवरती सावध भूमिका घेतली होती. याचा परिणाम असा झाला की काही हिंदुत्ववादी मराठी मतदार भाजपकडे वळले आणि बिगर मराठी मतदारांमध्ये ठाकरे बंधूंच्या टोकाच्या वक्तव्याची भीती निर्माण झाली होती आणि तो वर्ग मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने गेला वसा असं चित्र सगळ्यांसमोर आलं होतं.
तरी सुद्धा ठाकरे ब्रँड पूर्णपणे संपलेला नाही हे देखील या निकालानं दाखवून दिलं. लालबाग, परळ, दादर, विक्रोळी, वरळी, भांडूप, जोगेश्वरी यासारख्या मराठी बाले किल्ल्यांमध्ये ठाकरे बंधूंनी आपली ताकद दाखवून दिली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये चिन्ह गमावून सुद्धा ठाकरे गटाने 60 पेक्षा जास्त जागा जिंकणं ही लहान किंवा साधी सोपी गोष्ट नव्हती. त्यामुळे हा पराभव असला तरी तो अस्त किंवा अंत नाही असा थेट इशारा त्यांनी विरोधकांना दिला आहे. या निकालाची खरी राजकीय फायदा शिंदे गटाला झालेला दिसतोय. भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमतासाठी त्यांना शिंदेची गरज लागणारच आहे. त्यामुळे मुंबईचा महापौर कोणाचा होणार, सत्तेत नेमकं कोणाचं वजन जास्त ठरणार हे ठरवताना शिंदेची बार्गेनिंग पॉवर निर्णायक ठरणार हे आता दिसून येत आहे. याच मुंबईच्या जोरावर शिंदे गट MMR रिजन मध्ये आपली ताकद आता वाढवू शकतो. एकंदरीत पाहता मुंबईचा हा निकाल भाजप शिंदे महायुतीचा विजय जरी असला तरी तो सहज मिळालेला विजय नव्हता. शेवटच्या टप्प्यात ठाकरे, काँग्रेस आणि इतर पक्षांनी दिलेली महायुतीला अक्षरशः तोंडचा घास पळवणारी होती हे चित्र दिसत होतं. ठाकरे ब्रँडला धक्का बसलाय पण तो संपलेला नाही. मात्र भविष्यात पुन्हा मुंबई आणि महाराष्ट्रात प्रभाव जर वाढवायचा असेल तर ठाकरे बंधूंना भावनिक मुद्द्यांबरोबर विकासाची ठोस रोडमॅप, गल्ल्या-गल्ल्यांमध्ये पक्षबांधणी आणि जनसंपर्कावरती काम करावं लागेल. तर मंडळी, मुंबईच्या या निकालाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे. सत्ता मिळाली असली तरी भाजपचा विजय हा एकतर्फी नव्हता आणि पराभव झाला असला तरी ठाकरे ब्रँडचा हा अंत किंवा एंड नाही. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी सत्ता टिकवण्यासाठी त्यांना शिंदेचा गरज आता लागणारच आहे. ठाकरे बंधूंनी शेवटच्या टप्प्यात दिलेली झुंज आणि महायुतीच्या काठावर आणणारा विजय होता. हा निकाल कोणाचा शेवट नाही तर सगळ्यांसाठी एक इशारा होता. कारण मुंबईत सत्ता बदलत असली तरी राजकारण अजूनही संपलेलं नाही. खरा सामना तर आता सुरू होत आहे. तुमच्या मते हा निकाल भाजपचा मोठा विजय आहे का, की ठाकरे बंधूंना नव्याने उभे राहण्याची ही संधी आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.